नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माळेगाव पशु प्रदर्शनच्या व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये देवणी गायीबद्दल माहिती बघणार आहोत. बघू शकता प्रदर्शनामध्ये अशा प्रकारच्या गायी आलेल्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सविस्तर सुरुवात करूया. बघू शकता देवणी जातीची गाय कुणाची आहे मामा? या की बघू शकता मामा बसलेले आहेत. झाली नाही का यांची रिंग अजून? झालं, होऊन आली, दाखवून आला का? बरं, आता हिला विकायची का ठेवायची? फक्त दाखवायला आणली सर. दाखवायला. बर बर, शेतकरी हो का? शेतकरी. बर बर, किती येत झाले हिचे? तिचा आता पहिला येत झालाय ना. पहिले काय होतं पोटाखाली? तिच्या खाली याच्यामध्ये गोरा होता, 1 नंबरचा गोरा दिलाय. विकला का? नाही छोटा आहे. किती महिने झाले येऊन? आता हिला येऊन 3 महिने झाले. बरोबर. पहिल्या वेळेत काय दूध चालू आहे हिचं? तिचं 3 लिटर दूध. पहिल्या वेळेत 3 चालू आहे. एका टायमात 2 टाइम? एक टाइम 3. 6 लिटर दूध चालू आहे 2 टायमाचं पहिल्या वेळेत. तिसऱ्या वेळेपासून आणखीन वाढ हो. बर बर, आता ही विकायची नाही, फक्त दाखवायला आणली. आपल्याकडे किती गाय आहेत सर? आपल्या 2च गायी आहेत. बर बर, काय सांगू शकता आता देवणी गाय बद्दल विशेष माहिती, म्हणजे का ठेवावी देवणी गाय? देवणी गाय सर्वात श्रेष्ठ गाय आहे एक. तर तिचं जर आपण थांबडूजामध्ये आपल्याला आनंद कुठंच मिळत नाही. किती पैसे असतो, चित्रपट बघो काही बघो, जनावरांमध्ये आलं की आपला आनंद मिळतो. एक समाधानाची गोष्ट आहे ती. लाख रुपये दिल्यानंतर जे समाधान मिळत नाही ते अवघ्या 2 मिनिटांमध्ये मिळते. बर बर, जनावर दारात बघितलं जनावर झालं, आपण जर बोर झालं आणि आलं थोडस नजर मारली, आपल्या मनातले पूर्ण आपलं सगळं येऊन जाते. बरोबर. अशा प्रकारची गाय जर घ्यायची म्हणली काका 1 लाख, तर 1 लाखापर्यंत भेटून जाईल. मागितली होती आपली 1 लाख दिली नाही. नाही द्यायली नाही. आपल्या किती दिवस ठेवायचे अजून? नाही, हिला आता काय 10 वर्ष सांभाळायला. तसं काही सांगता येत नाही. 10 वर्ष सांभाळणार. 10 वर्ष. बरोबर. ती कुणाची आहे गाय काका? ती काय माहित नाही आपण. बरोबर. ही गोरा कुणाचा आहे? बरोबर. हिचाच आहे का ही गोरा? नाही. म्हणजे दुसरी गाय हिची घरी आहे हिची आई. मग हिचा भाव वगैरे काही आहे का? असं काही नाही. हे आपलं काम वेगळ्या गायचं आहे. वेगळ्या गायचं. हा, ठीक आहे. आपल्याकडे काही कारोडी वगैरे भेटतात का? नाही. बर, फक्त दाखवायचं काम आहे. 1 नंबरची करायची, ही फाईट झाली पाहिजे. बर बर. 1 नंबर. आज नंबर काय आज दिले का नंतर कळले? आता नंतर करणार. बर बर. आता नंबर देताना काय काय बघते जनावरात? नेमकं जनावर सगळे त्याचे पूर्ण डॉक्टर लोक बघतात ना. म्हणजे आता समजा पहिले दात बघणार, काय बघते? बघणार, त्या कलर बघणार, ते पाय बघणार, मागचा पुढचा पाय बघणार, लांबून बघणार, जोडून बघणार. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये जर झालं कळलं तर त्याचं सिलेक्शन होतं. काका, तुम्ही चांगले काही सांभाळलेत आणि तुमच्या पुढे वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षी 3रा नंबर आला होता. 3रा नंबर कुठे आलता? तिथेच माळेगाव मध्ये आला होता गेल्या. बर बर. किती होतं बक्षीस 3ऱ्या नंबरला? काहीतरी 7,000 दिले होते. बर बर. कोणतं गाव म्हणलं काका? माखणी, गंगाखेड तालुका. गंगाखेड तालुक्यातून माखणीहून आला. फक्त नादानं सांभाळ. चालते काका. दुसऱ्या गाय दाखवता तुम्हाला. पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा. राऊंड करून आल्या का काका गाई? राऊंड करून आल्या का? बर बर. तुझ्याबद्दल एकदा डबल माहिती द्या. या नंबर आजच ठरतय का? इथं या ना पुढे थोडं. दुधा गटाचा नंबर आलाय. हा, येतो एवढं लगेच. दुधा गटाचा पहिला नंबर आला म्हणजे आजच नंबरिंग ठरवली का? बर बर. ही गाय नेमकं दूध किती देते? 5 लिटर. 5 लिटर एक इकडे या काका. ही गाय म्हणजे इकडे या थोडं, उजेड व्यवस्थित नाही, गाय दिसेना. गाय दूध किती देते? 5 लिटर एका वेळेला 5 लिटर. 2 टायमात 10 लिटर. खुराकामध्ये काय काय देतो काका? खुराकामध्ये शेंगदाणा पेंट, सरकी पेंट. आता याचा पहिला नंबर आला. तुम्हाला बक्षीस किती मिळेल आता? आता पहिल्याच अजून गेल्या वर्षी 21,000 होते, या वर्षी 51,000 आहे असं म्हणाले. म्हणजे काय क्लिअर माहित नाही. क्लिअर माहित नाही. बरं, कशा तुमची काय असं काय प्रतिक्रिया काय वाटाली, की म्हणजे कसं वाटाले आपली गाय पहिली आली म्हणून? छान वाटायला, चांगलं वाटायला. बरोबर. ह्याच्या आधी कधी आले ते काय आपल्या आले पहिली आले. बर बर. आता हिला कुठं कुठं नेले आपण? उदगीर, परळी, माळेगाव 2दा झाले. बर बर. असं चांगले वस्त्र घरीच तयार करता सांभाळता आणि खरेदी विक्रीचा पण तुमचा व्यवसाय आहे? बर बर. हिच्याबद्दल थोडी काय माहिती सांगा आता.
हिचा काही नंबर आलाय का आज नाही? बरेच ठिकाणी आले. इथं आज इथं नाही आला आज. बर हिचा कुठं कुठं आलेला आहे नंबर? बिदरला आलेला आहे. हा उदगीरला आलेला आहे. वय काय आहे गाईचं? गाईचं बघ आता चौथ्यानं आहे. चौथा येत आहे झाला. आपण घरीच वासरू तयार केलेला आहे का घेतलेला आहे? घरीच वासरू तयार केले. बर घरच्या गाईचा आहे. हिला किती 8 लिटर दूध आहे 2 टायमाचं? हा बर हिला विकायचं नाही का? विकायचंय नाही विकायचं. आणि हिला पण विकायचं नाही. बर आता त्या गाईबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. हा आता हिचा नंबर आला का नाही का आज? ही पण लावली होती शोला. हा ही शोला लावली हा पण आधी काही समजलं नाही त्या नंबर वगैरे आलेला. आणि त्यांचं कसं समजलं नंबर आलेला तुम्हाला? त्यांची ती दुधाळ मध्ये होती ना. दुधाळमध्ये होती. तिथे लगेच सांगते दुधाळ. आणि ही कशामध्ये येते? गाभण मध्ये. बर हिचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे पांढरी आहे. हा गालाला काळा. हा वानेरी कलर. हा वानेरी कलर. दुधाला एका वेळेला 7-8 लिटर दूध देते. 8 लिटर दूध देत एका टायमाला. 16 लिटर पर्यंत दूध देत आहे. बर हिचे वासर तुम्ही विकताव का? हिचे वासर विकता. हिचे एक किती झाले तर? बघा 5वा आहे. पोटातलं 5वा आहे. हे काय ते 4 काय दिले? कारवड गोर असं कंटिन्यू गोर दिले. कंटिन्यू गोर आहे. कारवड काय दिली नाही. वासरे हिचे मग त्याची काय किंमत सांगणार ना? तुझी जर कारवड झाली तर तुम्ही ठेवणार घरी का विकणार? बर आपल्याला अशा प्रकारच्या चांगल्या गाई खरेदी करून देण्यासाठी आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही मदत करू शकता का? हा बिलकुल. तर तुमचा नंबर सांगा आणि पत्ता, नाव सांगा आणि गाव सांगा. माझा नंबर आहे 8862 046 847. नाव आहे सविचार अंबादास कांबळे, गाव भातांगळी, तालुका जिल्हा लातूर. भातांगीची बरोबर. आणि आपला व्यापार बी आहे. चांगले 1 नंबरचे जनावर भेटतील आपल्याला. बर इथं गोर दिसायले. त्याचा आपण नंतर शॉर्ट व्हिडिओ पण घेऊ. आणि या गोऱ्याबद्दल काय माहिती सांगताल? गोऱ्याबद्दल सर एक दिवणी जातीचा 2 दात ओळू आहे. हा 2 दात ओळू आहे. बळंक्या जातीमधून आहे. बळंक्या म्हणजे टोटल पांढरा आहे ना? आणि शेवरा म्हणजे ठिपके ठिपके. शेवरा म्हणजे काळा पांढरा असे 4 कॅटेगरी आहेत देवणीमध्ये. काळा पांढरा म्हणजे जास्त पांढरा, काळे डाग पांढरा. आता ही बळंकी आला पूर्ण व्हाईट मध्ये. बरं ह्याला कवरिंगला चालू आहे का? म्हणजे लावणीला लावणीला चालू. काय फीस आहे? 1000. 1000 जास्त होते का? थोडे सगळेजण 500 घेतात. कधी कमी घेतो कधी. दुरून जर कोणी आलं तर काही कमी घेता का? बर आता ही बळंक्या जातीचं आहे. लाल गाईला लावल्यास पण रिझल्ट चांगले येत असतील. पुणे गेला लावतो पांढऱ्या लाल. ह्याची घरचाच आहे का विकत घेतलेला? घरचं घ्यायचं. ह्याची आई किती दूध देत होती? त्याची आई तर एक वेळेला 6 देत होती. 12 दिवसात. ह्याचे काही रिझल्ट आलेत का बाहेर? आता तुम्ही जे गाय भरून त्या तिचे आले का? काय म्हणजे वासरात काय वैशिष्ट्य आहे खास? म्हणजे ह्याच्यावर जाते आईवर जाते जास्त. अशाच कलर मध्ये. अशाच कलर मध्ये. आता वानेरामधून पडला शरीराला ह्याच्यावर बैल म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं वसवण ते एकदम मोठा आहे. मोठ्या मापचा बैल आहे. मोठा बैल आहे. सुंदर पण आहे बैल. ह्याला लावलं होतं शो मध्ये. ह्याचा आलता का नंबर? त्याचा पहिले लहानपणी आलेला, आता काही नाही. दुसरीकडे कुठे लावलेला हा शोला? शोला यायला लावतो परळीला. बरोबर. आपलं कंटिन्यू शोला लावायचं काम असते आणि व्यापार पण असतो. मग जी असं प्रश्न प्रदर्शनात असं एक नाव बनते आपलं. त्याच्यामुळे समाधान वाटतं आपल्याला आणि फायदा पण होतो. बाहेर आपलं नाव बनलं की थोडं 4 पैसे वाढून येतील. त्याचे दात दाखवू शकतो का सर? दात 2 दात कम्प्लीट 2 दात आहे. वळू किती वर्षाचा असेल? तर आता 3 वर्षाचा. मित्रांनो बघू शकता बळंक्या जातीचा वळू 3 वर्षाचा आहे. आणि ह्यांचा खरेदी विक्रीचा पण व्यापार आहे. आणि यांच्याकडे तूप पण मिळतं 2000 रुपये किलो. यांचा नंबर दिलेला आहे. आणि तुम्हाला कारवडी किंवा तूप वगैरे खरेदी करायचं असेल तर कांबळे साहेबांशी तुम्ही संपर्क साधून प्रत्येक गोष्टीची खरेदी करू शकता. मित्रांनो अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर सतत अपलोड होत असतात. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.